नमस्कार सर्वांना, मी आदिती शिंदे, कोकण कन्या आदिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर मंडळी, पावसाळा सुरू झाला आहे, मृग नक्षत्र सुरू झालं आहे आणि मृग नक्षत्र एकदा सुरुवात झाली की आपण सुरुवात करतो राखण द्यायला। राखण म्हणजे देवाला कोंबडा दिला जातो आणि मग घरी कोंबडी वडे असं जेवण बनवलं जातं। तर मंडळी, राखण म्हटली ना की अशी लगबग सुरूच होते आणि अगदी मुंबईला असलेला, कुठे शहरात असलेला आपला कोकणी माणूस पण राखण म्हटली की ह्या राखण्यासाठी येतो, एक दिवस वेळ काढून येतोच, कारण ही द्यावीच लागते। ही परंपराच आहे। म्हणजे आपण आता कितीही म्हटलं की हे बरोबर नाही, असं बरोबर नाही, असं बळी देणं बरोबर नाही, तरी ही प्रथा आहे, ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे। त्यामुळे कृपया कोणी अशी कमेंट करू नये की ही काय प्रथा वगैरे असं। हे सगळं होतच असतं, हे सगळं करावंच लागतं प्रथेनुसार, परंपरेनुसार। तर आता आमची ही गडबड सुरू झालेली आहे, कारण परवा राखण द्यायचे आणि राखण्याची जी पूर्वतयारी आहे म्हणजे काय, तर मेन सगळ्यात आहे कोंबडी वडे। जे आपले वडे असतात ते वड्यांचं पीठ तयार करणं। तर आम्ही बाजारातून वगैरे आणत नाही, पूर्वीपासून आम्ही पीठ घरीच तयार करतो आणि ते पण म्हणजे आयत्या वेळेला आपण कसं थोडी वेगवेगळी पिठं एकत्र करून वडे करतो, आम्ही तसं नाही बनवत। आम्ही प्रॉपर सगळ्या धान्यांचं मिळून एक पीठ तयार करतो। तर ते आता किती किलोच्या प्रमाणात, ते कसं आहे, त्याच्यासाठी काय काय लागतं, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, अगदी प्रमाणासहित सांगणार आहे। आणि त्याच्यामुळे खरंच वडे खूप असे टमटमीत फुगतात, हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। तर आपण आता बघूया या व्हिडिओमध्ये की हे प्रमाण कसं आहे आणि कसं पीठ बनवलं जातं। तर कंटिन्यू। तर ही बघा, ही आमची कोकणी वडे जे बनवतात कोकणामध्ये, त्याची प्रिपरेशन चालली आहे, म्हणजे कोकणी वड्यांचं पीठ। तर बरेच लोक काय करतात, आयत्या वेळेलाच वेगवेगळी पिठं एकत्र करतात आणि ते घेतात, पण आम्ही काय करतो, एकत्र बनवून ठेवतो हे पीठ, म्हणजे जेव्हा लागतं तेव्हा लगेचच्या लगेच हे करता येतं। आणि ह्या पिठाचं थालीपीठ पण करतात। आता मी तुम्हाला प्रमाण सांगते मग। तर इथे आमची कोकणी वडे, ते वडे जे आपण बनवतो त्याची प्रिपरेशन चालली आहे, त्याचं पीठ आम्ही आता बनवणार आहे। बहुतेक लोक काय करतात की त्याच वेळेला म्हणजे ती पिठं घेतात, म्हणजे थोडंसं गव्हाचं पीठ घेतील, थोडंसं तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये काय काय टाकतात आणि मग ते मिक्स करतात। आम्ही काय करतो, हे पीठच बनवून ठेवतो, म्हणजे कधीही जर बनवायची इच्छा झाली, मूड झाला की लगेच ते पीठ घेतलं आणि बनवून टाकले। तर आता मी तुम्हाला प्रमाणासहित सांगते की कसं म्हणजे प्रॉपर कोकणी वडे असतात। तर आता हे तांदूळ घेतलेत, हे 2 किलो तांदूळ आहेत। त्या 2 किलो तांदळाला ही ज्वारी किती मम्मी? ही पाव किलो ज्वारी आहे। त्याच्यानंतर हे गहू 100 ग्रॅम आहेत। चणा डाळ 50 ग्रॅम चणा डाळ। त्याच्यानंतर उडीद डाळ किती घेतली? 20 ग्रॅम उडीद डाळ घेतली। त्याच्यानंतर इथे हे मेथी दाणे घेतलेत, म्हणजे एक छोटा चमचा आपला मेथी दाणे। त्यानंतर हे 4 चमचे धणे घेतलेत आणि किती, 1 चमचा घेतले बडीशेप, 2 चमचे बडीशेप घेतले आणि 2 चमचे ही काळी मिरी आणि ह्या किती 4 लवंगा घेतल्यात आणि छोटंसं दालचिनीचा तुकडा बारीक तुकडे करून घेतले। तर हे सगळं जे आहे ना, हे तांदूळ, ज्वारी, गहू हे भाजायचे नाहीत आणि ह्या डाळी फक्त भाजायच्या। ही चणा डाळ भाजायचे, ही उडीद डाळ भाजणार, त्याच्यानंतर हे थोडेसे मेथी दाणे पण भाजून घेणार ना, थोडेसे किंचित पाठवून आदेश आलेला आहे। त्याच्यानंतर काळी मिरी आणि धणे, बडीशेप आणि हे लवंग, हे सगळं आपण भाजून थोडंसं घेणार आणि बाकीचे फक्त जे धान्य आहेत म्हणजे गहू, ज्वारी आणि तांदूळ हे न भाजताच टाकणार। तर आता मी भाजतानाचा व्हिडिओ बनवेन आणि त्याच्यानंतर पीठ वगैरे कसं दळून आणून तयार होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करेन। आता हे मेथी दाणे आहेत ते पटकन भाजून घ्यायचे असते, जास्त नाही करपवायचे, आधीच मेथी कडू असते, आणखीन जास्त जर भाजली तर पूर्ण कडू। तर मेथी काढून घेतली। आता हे दालचिनी आणि लवंग थोडं भाजून घ्यायचं। एकदा तवा व्यवस्थित तापलेला असला ना की पटकन भाजून होतं। तर याच्यामध्ये ना धणे, काळी मिरी आणि बडीशेप सगळं एकत्र टाकलेलं आहे। हे पण पटकन जरा लाल होईपर्यंत भाजायचं आणि काढून घ्यायचं। हे मोबाईलच्या क्लॅरिटीमध्ये समजणार नाही रंग किती करायचा याचा, लालसर वगैरे, पण एक साधारण आपलं। आणि आता ना भाजले की असं उडायला पण सुरुवात होते, लक्षात येतं की आता झालेत। तर हे पण काढून घ्यायचं, काढताना सगळं एकत्र काढून घ्यायचं आहे, दळायला पण सगळं एकत्र, हो ना मम्मी?
एकत्र आता चणा डाळ हे स्टेप बाय स्टेप सगळं भाजून घ्यायचं. चणा डाळ थोडीशी भाजायला वेळ लागतो, त्याला बारीक गॅसवर नाही तर ती कच्ची राहते, बरोबर ना. हे सगळं माझी मम्मी मला ऑफ कॅमेरा सांगते, ती ऑन कॅमेरा येईल थोड्याच दिवसात येईल. आणि आता ही उडीद डाळ ही पण लालसर भाजून घ्यायची आणि मग काढायची. हे बघा, हे अशा पद्धतीने सगळं भाजून घेतलेलं आहे. सगळं म्हणजे चणा डाळ, उडीद डाळ, दालचिनी, लवंग, बडीशेप, धणे, हे जे दाखवलेलं मगाशी ते सगळं भाजून घेतलं आहे. आणि फक्त गहू, ज्वारी आणि तांदूळ हे न भाजताच टाकायचं. हे छोटे छोटे क्लिप मी करते कारण जास्त पण मोठा व्हिडिओ होऊ नये. हे बघा, वड्याचं जे पीठ, कोकणी वड्यासाठी लागणारे जे आपण डाळ वगैरे सगळं भाजून घेतली होती, डाळ, गहू, तांदूळ सगळ्याचं हे पीठ आता चक्कीवरून दळून आणलं आहे. आता हे महिनाभर तरी पीठ व्यवस्थित टिकतं आणि व्यवस्थित अगदी म्हणजे अजिबात कुठे हवाने पाण्याचं वगैरे हात न लावता ठेवलं की 3-4 महिने सहज टिकतं हे पीठ. आणि कसं लागलं की जेव्हा लागेल तेव्हा व्यवस्थित वापरता येतं. ह्याचे थालीपीठ पण खूप चांगले बनतात. मी दोन्हीची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन. आता हे व्यवस्थित बांधून हे आता ठेवणार याच्यामध्ये. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा वड्याच्या पिठाचा व्लॉग हे नक्की सांगा. आणि हो, वडे ह्याचे कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आम्ही जी राखण देणार आहे त्या व्हिडिओमध्ये वडे बनवले जातील आणि त्याचा व्लॉग मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.